हॅलो एव्हरीवन. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आवळ्याचं लोणचं करण्यापासून. तर हे खूप सारे आवळे घेऊन आले होते, ते पण झाडाचे, विकतचे नाही. तर ते जर लोणचं करायचं शेवटी ठरलं आणि त्याच्यामध्ये मस्त हिरवी मिरची घातली. म्हणजे हे आवळा प्लस हिरवी मिरचीचं लोणचं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यामध्ये बरेच सारे खडे मसाले जे असतात ते थोडेसे ओबडधोबड वाटून ते टाकले आणि मसाले आपले बाकीचे बेसिकचे मसाले घालून खूप सारं तेल घालून त्याला मुरण्यासाठी ठेवून दिलं आणि हे इतकं टेस्टी झाले. आता तर खूपच यम्मी लागतं. नंतर मग माझं सगळं आवरलं आणि यांना आज पुण्याला जायचं होतं, सो त्यांना ड्रॉप करून आले. घरी आल्यावरती माझं गुरुवारचं वाचन करून घेतलं आणि लागले स्वयंपाकाला. स्वयंपाकात जास्त काही करायचं नव्हतं. रात्रीचे बरेच चपात्या शिल्लक होत्या, त्याचा चिवडा करायचा होता, ॲज इन भुगा करायचा होता आणि नंतर युवांसाठी थोडासा पास्ता करायचा होता, जो की त्याने खाल्ला नाही कारण तो माझ्याकडून थोडासा तिखट झाला. मग नंतर त्याच्यासाठी आळूचे पराठे केले, एक टिफिनला आणि एक खायला. नंतर मग ऑफिसचं काम लवकर थोडंसं सुरू केलं. आणि तुमचेही मुलं असे उद्योग करतात का? मी एंडला दाखवलं आहे तसं, तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. थँक्यू.